फर्स्ट ऑफ ऑल इथून सुरुवात करू आपण की तुम्ही एज्युकेशन सेक्टरमधले एवढ्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत त्यातलं डिफेन्स क्षेत्रातच मुलांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय का घेतला? बेसिकली माझं जे बॅकग्राऊंड बघितलं आम्ही म्हणजे स्पोर्ट्समधून लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये खूप जास्त आवड होती आणि कोचिंग हे जे क्षेत्र आहे कोचिंग क्षेत्रामध्ये मी स्वतः 12वीत असल्यापासून मी कोचिंग करतो आहे आणि त्यामुळे कोचिंगचा अनुभव माझ्याकडे एक होता आणि फिजिकल एज्युकेशन हे फील्ड मी निवडलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फिजिकल एज्युकेशनमधून पुन्हा एकदा मी बॅचलर डिग्री केली, मास्टर डिग्रीसुद्धा फिजिकल एज्युकेशनमध्ये केली आणि त्यामुळे या क्षेत्रातलं जे डिफेन्सला ह्या करिअरकडे जे मुलं निवडत आहेत, ह्या वाटा ज्या निवडत आहेत त्या लोकांना नाशिकमध्ये मी आल्यानंतर जेव्हा ॲज अ स्पोर्ट टीचर आणि फिजिकल डायरेक्टर म्हणून मी काम करत होतो, परंतु ते काम करत असताना एक परिस्थिती अशी माझ्या डोळ्यासमोर होती की हे जे मुलं नाशिक जिल्ह्यात किंवा नाशिक शहरामध्ये तयारी करत होते त्यांना डिफेन्समध्ये जाण्याच्या ज्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटी होत्या त्या करत